नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या नीताज डेली डिशमध्ये। कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे ठीक असाल, सुरक्षित असाल, निरोगी असाल। आम्हीही ठीक आहोत। तर मंडळी, आजचं वातावरण पहा किती छान आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक दुपारचं मील, जे तुम्हाला खूप आवडेल आणि खूप टेम्पटिंग असेल। त्याचबरोबर ते प्रोटीन, फायबर आणि एकदम याच्यामध्ये कलरफुल असं तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे दुपारचं जेवण। तर पाहूया त्याची रेसिपी आपण। तर ती रेसिपी आपल्याला तुम्हाला माहिती पडत असेल तर तुम्ही सांगा, की बघून तुमच्या प्रमाणे किती जणांना ती माहिती पडली असेल तर ती तुम्ही पहा आता। तर इथे मी मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर टाकलेली आहे, 2 मिरच्या टाकलेल्या आहेत, 3 मिरच्या टाकलेल्या आहेत आणि थोडासा अद्रकचा तुकडा कापून टाकलेला आहे, त्याचप्रमाणे लसूण। तर आज आपण पाहणार आहोत कोरिअँडर राईस। तर त्यासाठी मी हे वाटप तयार करत आहे। तर तुम्ही बऱ्यापैकी याचा मिरची आणि लसूण आणि अद्रक याचा व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। त्याच्यामध्ये थोडासा पुदिन्याची पानंही आहेत। तर आपल्याला पहिल्यांदा हे व्यवस्थित मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, त्याची आपल्याला एक पेस्ट करायची आहे। तर तुम्ही पाहू शकता। आता हे मी मिक्सरला लावते आणि त्याची पेस्ट करते। आपली पेस्ट बनवून झालेली आहे। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी काढून ठेवलेलं आहे। इथे पहा, मी कढईमध्ये तेल टाकत आहे। तुम्ही हे तुपामध्येही करू शकता, तुपामध्ये अजून जास्त चांगला फ्लेवर येईल। तर इथे मी फक्त तेलच टाकत आहे, तुमची मर्जी। तुम्हाला जर टाकायचं असेल तूप तर तुम्ही टाकू शकता। तर इथे तेल आपलं व्यवस्थित गरम झालं की त्याचबरोबर आपल्याला मसाले टाकायचे आहेत। तर इथे मी थोडीशी चणा डाळ, उडीद डाळ, बे लीफ म्हणजे तेजपत्ता आणि 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मी तोडून घेतलेल्या आहेत। तिथे पहा, मी उडीद डाळ आणि चणा डाळ टाकलेली आहे। त्याचप्रमाणे 2 मिरच्या मी कापून टाकलेल्या आहेत, सुक्या मिरच्या आहेत या लाल मिरच्या। तर याची आपल्याला व्यवस्थित फोडणी द्यायची आहे। त्याचबरोबर इथे 2 लवंगा आणि 2 वेलचीचे दाणे मी टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। पाहू शकता, मी वेलची टाकत आहे तोडून, जेणेकरून आपला राईस एकदम फ्लेवरफुल होईल। त्याचप्रमाणे इथे कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत। तर आपली फोडणी एकदम खमंग अशी व्हायला पाहिजे त्यासाठी, आणि आपल्या राईसमध्ये हा सगळा याचा अर्क यायला पाहिजे, याच्यासाठी मी हे सगळे मसाले टाकलेले आहेत। आता आपले सुके मसाले आपण टाकूया। त्याच्यामध्ये राई आणि जिऱ्याची आपण हे देऊया। जिराही तडतडला आहे व्यवस्थित, तर जिरा आणि राई टाकलेली आहे आपण। आता हे व्यवस्थित आपल्याला फुलू द्यायचं आहे। व्यवस्थित हे मिक्स हे झालेलं आहे, तडतडलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे बारीक छोटा एक कांदा मी कापून घेतलेला आहे, लांब लांब असा, तोही टाकलेला आहे मी। पाहू शकता, आपला कांदाही व्यवस्थित परतला गेलेला आहे। व्यवस्थित आपल्याला परतवायचा आहे हे सगळं। त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया। तर तुम्ही कोणी कोरिअँडर राईस बनवला, प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो। मी हे माझ्या पद्धतीने घरातल्या साहित्याने बनवत आहे। तर मंडळी, तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही करून पहा। तर पहा, मी इथे ही पेस्ट पण टाकलेली आहे। पेस्ट आपल्याला व्यवस्थित परतवायची आहे,
कारण त्यामध्ये आपल्याला आपली हिरवी मिरची आणि अद्रक लसूण आहे, तर त्याचा कच्चेपणा पूर्ण संपेपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे, पेस्ट. तर इथे पहा आपलं हे व्यवस्थित परतलं जात आहे. आता ह्याच बरोबर आपल्याला इथे थोड्याशा भाज्याही मी कापलेल्या आहेत. तुमचे घरातले लोक, घरातले मुलं, छोटी मुलं किंवा मोठी माणसं कोणत्या भाज्या खात असतील त्या तुम्ही टाकू शकता, अथवा नाही जरी खात असल्या तरी टाका भरपूर अशा भाज्या. पण माझ्याकडे या 2 भाज्या होत्या, तर मी ह्या 2 भाज्या टाकल्या. तुम्ही याच्यामध्ये वाटाणे, फरसबी, शिमला मिरची किंवा अजून दुसऱ्या कोणत्या भाज्या असतील, कॉर्न, हेही टाकू शकता. अगदी छान चव येते याच्यामध्ये राईसला. तर इथे मी थोडासा हे पण टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातील. आता आपल्याला हे 5 मिनटं झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण बटाट्याच्या चकत्या करून घेऊया. आता इथे मी लसूण घेतलेलं आहे आणि हे बटाटे 2 बटाटे मी घेतलेले आहेत, ते मी अगदी असे गोल गोल आकारामध्ये कापून घेतलेले आहेत. तर ह्या राईसबरोबर ह्या बटाट्याच्या चकत्या अगदी अप्रतिम असा हे आहे, सॉस आहे. तर तुम्ही हे नक्की बनवा, तुमच्या मुलांना मोठ्यांना आवडेलच. म्हणून ह्यासाठी हा एकदम छान कॉम्बिनेशन आहे. तर इथे मी पॅनमध्ये तेल टाकत आहे, पाहू शकता. इथे तेल आपलं व्यवस्थित गरम झालं की मग आपण इथे मी दुसरीकडे लगेच इथे हे पण चालू आहे माझं. ते दोन्ही गॅसवरती मी इथे हे बघत आहे, दोन्ही गॅसवरती ठेवलेलं आहे. तर पहा तिथे त्या साईडच्या गॅसवरती आपले भाज्या आणि राईसचं हे सगळं शिजत आहे. इथे मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे बटाट्याचे काप हे करायला, बटाट्याच्या चकत्या. जिरं टाकलं आहे, थोडीशी मोहरी टाकलेली आहे. हे व्यवस्थित आपलं तडतडलं की आपल्याला लगेचच कांद्याचे सीड टाकायचे आहे. हेही व्यवस्थित तडतडले की आपल्याला लगेच याच्यामध्ये बटाट्याचं पाणी काढून बटाटे टाकायचे आहे. पाहू शकता आपलं हे व्यवस्थित फोडणी हे होत आहे. आपल्याला आता बटाटे टाकायचे आहे. ते बटाटे तेल उडू नये आणि सगळं फोडणी उडून पूर्ण गॅसवरती हे होते, त्याच्यासाठी मी लगेच इथे झाकणही ठेवत आहे मंडळी, पाहू शकता. तर इथे मी पूर्ण काप सगळे टाकलेले आहेत बटाट्याचे. आपल्या दुपारच्या मीलमध्ये, दुपारच्या जेवणामध्ये हा अगदी सुंदर असा मी हे काढलेला आहे. तुम्ही पाहू शकता मंडळी, तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही करून पहा एकदा. हे बटाट्याचे काचण्या आणि कोरिअँडर राईस तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला किंवा मोठ्यांच्या टिफिनलाही देऊ शकता. अगदी सोपं आहे. रात्रीचं हे वाटण करून ठेवा, राईस लावून ठेवा कुकरला आणि सकाळी उठून फक्त भाज्या टाकून तुम्ही फोडणीला देऊ शकता. अगदी छान लागतं. इथे मी मीठ टाकलेलं आहे, पाहू शकता. तुमच्या गरजेनुसार मीठ टाका आणि पुन्हा एकदा हलवून घेतलेलं आहे मी. ते मिठाबरोबर लगेचच मी हळदही टाकत आहे, थोडीशी. ते हळद टाकलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला कापलेला लसूणही टाकायचा आहे, चिरून घेतलेला. ह्याच्यावरती आपण फोडणीला नाही दिलेला आहे, आपण हे वरून टाकणार आहोत. कारण हे असा टाकल्याने बटाट्याची चव अगदी अप्रतिम लागते. जो एक दाणा लसणाचा येतो बटाट्याबरोबर खायला, ते अगदी सुंदर लागतो. तुम्ही एकदा हा अशा पद्धतीने करून बघा ह्या बटाट्याच्या काचण्या. इथे मी लगेचच लाल तिखट टाकत आहे. चवीप्रमाणे तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाका, इच्छेनुसार.
तुम्ही कितपत तिखट खाऊ शकता त्या इच्छेनुसार. मी इथे थोडंसं तिखट टाकत आहे. आणि आता हे आपल्याला एकदा मिक्स करून झाकण लावून पुन्हा व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. आपले बटाटे लगेच शिजून जातील, कारण मी अगदी मीडियम साईजचे काप केलेले आहेत. त्याच्यामुळे वाफेने आपल्याला लगेच शिजायला मदत होईल. याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे. तर इथे पहा, आपलं कोरिअंडर राईसचं मसालाही तयार झालेला आहे. इथे मी थोडासा राईस लावला होता. पहा आपला राईस इथे. तर हा आपल्याला राईस इथे आपल्याला टाकायचा आहे कोरिअंडर याच्यामध्ये, या मसाल्यामध्ये, आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. इथे मी हा बासमती राईस लावलेला आहे मंडळी. तुमच्याकडे जोही राईस असेल तो तुम्ही लावू शकता. लेफ्ट ओव्हर राईसमध्येही हा राईस अगदी छान होतो, सुंदर होतो. तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही राईस वापरू शकता. कोलम राईस म्हणा, सुरती कोलम म्हणा. तर अगदी आपला राईस मोकळा झालेला आहे. पाहू शकता. असं व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या मसाल्याची कोटिंग कोरिअंडरची आणि सगळ्या ज्या आपण जिन्नस टाकलेले आहेत ते सर्व आपलं एकत्रित येईल, आपल्या राईसला व्यवस्थित कोट होईल. तर त्याप्रमाणे मी इथे हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. पाहू शकता. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला हे पुन्हा 5 मिनटं असंच मंद आचेवर ठेवायचं आहे. 5 मिनटं आता राईस टाकून इथे आपले बटाट्याचे काप तयार झालेले आहे. पाहू शकता. आणि इथे आपला राईसही आता तयार झालेला आहे 5 मिनटानंतर. अगदी वाफेवर आपण हे केलेलं आहे, शिजवलेलं आहे. पाहू शकता. आधी राईस शिजलेला होता, पण मसाल्यामध्ये उतरल्याच्या नंतर मी परत पुन्हा 5 मिनटं हा असाच ठेवला होता कढईमध्ये. तर वाफ अगदी व्यवस्थित आलेली आहे. तर आपला राईसही झालेला आहे. इथे मी अजून एक पदार्थ बनवत आहे. ह्या दोघांबरोबर बीटरूटचा रायता बनवत आहे. पछाडीही म्हणतात याला, पचडी म्हणतात. तर तुम्ही पहा, इथे मी माझ्या झाडाचा इथे गार्डनमधला कढीपत्ता तोडून आणलेला आहे, अगदी ऑर्गॅनिक पद्धतीचा. पाहू शकता. आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. ते तडके पॅनमध्ये मी थोडंसं तेल तापायला ठेवलेलं आहे. तडका पॅनमध्ये आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. इथे दही टाकलेलं आहे मी गरजेनुसार. आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. इथे बीटरूट मी जेव्हा राईस लावला होता त्याच टायमाला मी उकडून घेतलेला होता. तर इथे मी आता बीटरूट किसून घेतलेलं आहे व्यवस्थित ग्रेटरनी. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये दही टाकलेलं आहे, अगदी फ्रेश दही. जास्त आंबट दही टाकू नका. थोडं चवीला थोडंसं मीठ टाकत आहे मी. मीठ आणि साखर टाकत आहे. इथे साखरेचे 4 दाणे टाकलेले आहेत मी मंडळी. आता आपण याला तडका देऊया. तर इथे मी जिऱ्याची आणि मिरचीची फोडणी देत आहे, त्याबरोबर कढीपत्ता. हे सर्व टाकून आपण याच्यावरती आता हा तडका देऊया. पाहू शकता. इथे मी हा बीटरूटच्या रायत्यामध्ये पचडी म्हणा किंवा रायता म्हणा, याला मी तडका दिलेला आहे. तर आपला बीटरूटचा रायता इथे तयार झालेला आहे. आपला राईसही तयार आहे. आपला बटाट्याच्या चकत्याही तयार आहे, कापण्या त्याही तयार आहे. इथे मी वरून मीठ टाकत आहे. आधी मी साखर टाकली होती, आता मी मीठ टाकत आहे मंडळी. आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपली फोडणी व्यवस्थित बीटरूटमध्ये मिक्स होईल रायत्यामध्ये. तर पाहू शकता. चला आता आपण थाळी सजवूया. तर इथे पहा आपला कोरिअंडर राईस, इथे बटाट्याच्या चाकत्या, इथे थोडीशी बुंदीचा रायताही मी तयार केलेला होता पहिला. इथे बीटरूटचा रायता आणि इथे बटाट्याचे काप. तर मंडळी, माझी आजची थाळी तुम्हाला कशी वाटली? दुपारचं जेवण
आमचं आजच्या नीता डेली डिशमध्ये आजचं हे दुपारचं आमचं जेवण तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.